कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्व 4G प्रभाग अंतर्गत सिद्धार्थनगर येथे एकच खेळाचे मैदान या ठिकाणी आहे. परिसरातील सर्व शाळातील विद्यार्थी या ठिकाणी दररोज सकाळी दुपारी मधली सुट्टीमध्ये खेळायला येतात. शिवाय परिसरामधील विविध सांस्कृतिक मंडळ, विविध खेळाडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दररोज 6 ते 10 वाजेपर्यंत सरावासाठी या ठिकाणी येत असतात. पण मैदानाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत 2 चाकी वाहनं उभी असतात. त्यामुळे सराव करण्यासाठी त्या खेळाडूंना मोठा परिश्रम करावा लागतो. शिवाय तुम्ही बघू शकता की या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या अगदी समोर मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा कचरा टाकण्यासाठी एक कचरा पेटी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा संपूर्ण कचरा टाकला जातो. शिवाय समोरच एक अनधिकृत चिकन सेंटर आहे. त्या चिकनवाल्याकडचे जे कोंबडीचे घाणेरडे चिकनचे तुकडे असतात ते देखील याच कचऱ्या कुंडीमध्ये टाकले जातात. त्यामुळे कुत्रे आकर्षित होतात. मोठ्या प्रमाणामध्ये कुत्रे तो सर्व कचरा जो आहे तो ओढत ओढत रस्त्याच्या मध्यभागात नेतात, मैदानामध्ये नेतात. शिवाय कावळे देखील टोच मारत त्यामधील पीस ते मैदानामध्ये टाकतात. म्हणजे अशा प्रकारे या मैदानाची अवस्था आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, घाण आहे, डास, मच्छर, दुर्गंधी. अशा ठिकाणी आमचे खेळाडू मोठ्या प्रमाणात कोणालाही तक्रार न करता प्रामाणिकपणे दररोज येऊन स्वतः मैदान स्वच्छ करतात, झाडू मारतात. त्यांना जिथे मिळेल तिथून ते पाणी उचलून आणतात, मैदान बनवतात आणि ह्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणामध्ये अगदी आनंदाने सराव करतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी खेळाडू घडतात. पण कल्याण पूर्वमधील विविध सामाजिक संस्था, विविध पक्षातील पदाधिकारी, अधिकारी किंवा महापालिकेतील संबंधित अधिकारी यांचे अजिबात लक्ष नाही आहे. या ठिकाणी सर्वत्र दुर्लक्ष केलं जातं. म्हणून विद्यार्थी, संस्था या खूपच नाराज आहेत. पण तक्रार करायची तर करायची कोणाकडे आणि किती वेळा? या मैदानाला कुंपण नाही आहे. या ठिकाणी सीसी कॅमेरे नाही आहेत. प्रवेशद्वार नाही आहे आणि शिवाय सुरक्षा रक्षकही नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.